तुम्ही आम्ही घरात कुत्रा, मांजर पाळतो. पण घरात गाढव पाळणारा व्यक्ती तुम्ही कधी बघितलाय का? एवढंच नाही तर गाढव पाळण्यामागचं कारण गाढविणीचं दूध पिण्यासाठी पाळलं, असंही त्या व्यक्तीने सांगितलंय. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुणाबद्दल बोलतोय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. गुणरत्न सदावर्ते चर्चेत आहेत कारण मराठा आंदोलक जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात ते रोज वेगवेगळे विधाने करत असतात. एवढंच नाही तर अनेक वादग्रस्त विधाने ते करत असतात. पण सतत चर्चेत राहावं असं त्यांना वाटत असतं, म्हणून कदाचित अभिनेते, राजकारणी सोबतच सामान्य माणसावरही सदावर्ते सतत टीका करत असतात. मुंबई उच्च न्यायालयात वादावर वाद पेटवणारे सदावर्ते नेमका आहेत कोण? त्यांची वादग्रस्त विधाने काय आहेत? मराठा आंदोलनाविषयी ते काय म्हटले? लोक त्यांच्यावर काय टीका करतात? हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. नांदेडच्या छोट्याशा शहरात जन्माला आलेले गुणरत्न सदावर्ते यांचे वडील पोलीस होते. शाळा कॉलेज संपवून विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंतर ते डॉक्टर होण्यासाठी बीएडी शिकायला गेले. काही काळ हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट म्हणून काम केलं, मात्र कदाचित त्यांना वादविवादात जास्त रुची होती, म्हणून त्यांनी वकील व्हायचं ठरवलं. मग त्यांनी संविधान शास्त्रात पीएचडी केली. नंतर ते मुंबई हायकोर्टमध्ये वकील म्हणून काम करू लागले. मात्र प्रसिद्धीची ओढ असलेले सदावर्ते लवकरच सगळ्यांच्या नजरेस आले. कधी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला साथ देऊन, कधी मोठ्या नेत्यांविरुद्ध खटले लढवून, तर कधी मराठा आरक्षणाला आव्हान देऊन. एकदा तर 2018 मध्ये मराठा आरक्षणाला विरोध केला. आरक्षणाने समाज तुटतो, सगळ्यांना एक समान संधी मिळायला हवी, त्यांच्या अशा विधानामुळे हजारो तरुण चिडले. नेहमीच आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद करत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यातील एकाने सदावर्ते यांना मारहाण केली. हा आमच्या हक्कांविरुद्ध बोलतो असं त्या लोकांना वाटू लागलं. पुढे त्यांनी स्वतःचं एक संघटन उभारलं, एसटी कष्टकारी जनसंग्रह. त्यात 2022 मध्ये बस कर्मचाऱ्यांचे प्रश्न उचलले. MSRTC आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर मोर्चा काढला. पण त्याच वेळी काही लोकांनी त्यांच्यावर आरोप केला आणि शरद पवारांच्या घरावर काहींनी हल्ला केल्याप्रकरणी आंदोलनाच्या वेळी त्यांना अटक झाली. आणि त्याच दरम्यान सातारा, अकोला, पुणे अशा मोठमोठ्या शहरांमध्ये देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. सातारामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर चुकीचं वक्तव्य केल्यामुळे राजेंद्र निकम यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 2020 मध्ये दिलेल्या या विधानामुळे त्यांना 2022 मध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. एवढंच नाही तर लगेचच अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नावाखाली पैसे गोळा करून फसवणूक केली आणि 3 कोटी रुपये बळकावले असा आरोप केला आणि तिथेही पोलिसांनी सदावर्तेंविरुद्ध तक्रार दाखल केली. आर्थर रोड जेलमध्ये ते 18 दिवस राहिले, मात्र तिथेही त्यांची प्रसिद्धीची ओढ कमी झाली नाही. जेलमधून सुटल्यावर त्यांनी पत्रकारांपुढे सांगितलं की मी 18 दिवस फक्त पाणी पिऊन जगलो. जेलमध्ये तो कैद्यांना योगा शिकवायचा, एक पोलिसांचा प्राण देखील वाचवला, अशी विधानं केली ज्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. मी योगशास्त्राचा शिक्षक आहे, आमचा संविधानावर विश्वास आहे, त्याच मार्गाने चालतो, त्यामुळे हिंसाचाराला अजिबात थारा नाही, असं म्हणत त्यांनी स्वतःची तुलना अटल बिहारी वाजपेयी आणि जयप्रकाश नारायण यांच्याशी केली. काहींना ते आश्चर्य वाटलं तर काही जणांना ही फक्त एक नाटकी प्रसिद्धी वाटली. मुंबई, सातारा, अकोला, पुणे सगळ्यांची बारी झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये पण गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तक्रार दाखल झाली. मराठा आरक्षणावर सतत टीका करताना जातीबाबत चुकीचं बोलून समाजातली एकतेची भावना संपवताय, आरक्षणाविरोधात लढायला बेकायदेशीर पैसा गोळा करताय, असा आरोप शाहूपुरी पोलीस चौकीत सदावर्ते यांच्यावर झाला. सतत आरक्षणाच्या विरोधात राहिलेले सदावर्ते एक एक करून जेलची वारी करून आले असं म्हणायला हरकत नाही. नंतर गुणरत्न आणखी एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आले, ते म्हणजे टीव्ही शो बिग बॉस 18. लोकांनी त्या गोष्टीवरही टीका केली. हा वकील एवढा ग्लॅमरस शो मध्ये काय करतोय? मात्र तिथेही पहिल्या दिवसापासून त्यांनी बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं. मी रील स्टार नाही तर रिअल स्टार आहे अशी फिल्मी स्टाईलमुळे सदावर्ते पुन्हा सगळ्यांच्या नजरेस पडले आणि चर्चेचा विषय बनले. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या पाळीव गाढवाला मॅक्सला शो मध्ये आणलं आणि त्यामुळे तर सोशल मीडियावर गाढव पाळणारा म्हणून ते ट्रोल झाले. हा वकील न राहता फक्त करमणूक करणारा एक माणूस आहे असं सगळ्यांना वाटू लागलं. त्यानंतर गाढव का पाळलंय असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला, त्यावर त्यांनी गाढवाचं दूध किती उपयोगाचं आहे असं तत्वज्ञान दिलं. सोशल मीडियावर लोक किती अर्धवट ज्ञान घेऊन बोलतात हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या मराठीचा अभिमान जपणाऱ्या राज ठाकरेंवर देखील सदावर्ते यांनी टीका केली. राज ठाकरे आणि सदावर्ते यांच्यात वाद पाहायला मिळाले. एप्रिल 2025 मध्ये सदावर्ते यांनी राज ठाकरे भाषा आधारित राजकारण करताय, त्यांची स्वतःची मुलं इंग्रजी शाळेत शिकत होती, मग त्यांनी मराठी भाषेचा प्रचार करणं योग्य नाही असं विधान केलं. त्याचसोबत स्थलांतरित कामगारांवर मनसेचे कार्यकर्ते मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून त्यांना मारहाण करतात असा देखील आरोप मुंबई पोलिसांकडे त्यांनी केला. याबद्दल राज ठाकरेंना जबाबदार धरा असं आव्हान केलं. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या घराखाली गोंधळ देखील घातला आणि तेव्हा त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी कडक सुरक्षा दिली होती. तशीच परिस्थिती आता पाहायला मिळाली. गुणरत्न सदावर्ते पुन्हा चर्चेत आले. त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन. मनोज जरांगे मुंबईमध्ये येणार हे कळताच सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल करून आंदोलन रद्द करून मनोज जरांगेंना अटक करा अशी मागणी केली.
1951 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं मुंबई पोलिसांना म्हटलं आणि त्याच सोबत सोशल मीडियावरही मनोज जरांगेंच्या विरोधात पोस्ट ते करत असतात. त्यामुळे मराठा आंदोलक चिडले आणि आंदोलन करता सरपंच मंगेश साबळे यांनी सदावर्ते यांची गाडी फोडली. आणि आता जेव्हा आंदोलन मुंबईत पोहोचणार हे दिसताच पोलिसांनी सदावर्ते यांच्या घराखाली बंदोबस्त लावला. अशा सततच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले सदावर्तेंना प्रसिद्धीची ओढ आहे हे ठळकपणे स्पष्ट होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे, प्रकरणांमुळे, अटकेमुळे लोक त्यांना वादग्रस्त वकील देखील म्हणतात. बाकी तुमचं या सदावर्तेंबद्दल काय मत आहे? मराठा आरक्षण आंदोलनाविरुद्ध मांडलेले त्यांचे विधान योग्य आहेत की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.